आज आहे गणेश जयंती, तर तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे आमच्याकडे अभिषेक, तर सकाळपासून सगळेजण बिझी होते आणि संध्याकाळी पण पप्पा पण घरी नव्हते त्याच्यामुळे, आणि आम्ही बाहेर गेलो होतो। तुम्ही ह्या आधीची क्लिप बघितलीच, पाणीपुरी खायला गेलो होतो मस्तपैकी सगळेजण, फ्रेंड्स फॅब 4 आमचा। आणि आता पप्पा करणार अभिषेक गणपतीचा, तर तुम्हाला मी दाखवते। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। शेषपंचमपयसर्व्यामि दधिस्रमुदस्पर्करासर्व्यामि महागणपति युताभोन् वासुदेवाय नमः। दुर्वाङ्कुरं समर्पयामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदामङ्गलमूर्ति मूर्या दीपं सर्वयामि दीपं महागणिताभ्यो नैवेद्यार्थे ओम प्राणाय स्वाहा व्यानोदराय ब्रह्मणे स्वाहा प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। उत्तरनिर्माल्य विसृज्य अन्यपुष्पधारेत अभिषेक कुर्यात्। सत्यं वच्मि अवतो मा अवक्तारम् अश्रोतारम् अवधातारम् अवानुचानं शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवतरातात् सर्वतोमा पाहि स्मन्तात् त्वं वाङ्मय त्वचन्म्यः तन्मानस्तरम्भया त्वं सच्चिदानन्ददेशी त्वं प्रत्युवाङ्कुरं समर्पयामि पुष्पाणिं समर्पयामि महागणिताभ्योन्मा उक्रन्द महाकाय सूर्यकोटि समप्रभ कंठे दर्शयमान मुक्ता फलादि जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रेण मान स्वर्ण हे मात्र। तर गाईज आमचं मस्तपैकी दर्शन झालेले आहे। लवकर म्हणजे बंद होणार होतं, तेवढ्यात आम्ही पटकन दर्शन घेतलेलं आहे आणि पाणी घातलंय देवाला। आणि आता किती वाजता 8 वाजल्यापासून 10:45 पर्यंत आम्ही लाईनीत होतो। तर आता डेंजरवाली हालत झाली, तर व्हिडिओ काही घेतला नाही एवढा पण, कारण की लाईनीत होतो खूप उभा, त्यामुळे मग तर चलो आता फास्टमध्ये काहीतरी खातो आता आम्ही बाहेर, असं वाटतंय नाश्ता करून जातो मस्तपैकी। तुम्हाला दाखवते मी पुढे काय होईल ते। तर गाईज आम्ही ऑस्करवाडी मिसळ खायला आलेलो आहोत आणि खूप भूक लागली आणि इकडे आहे दीदी, भूक लागली। चलो आता पटापट खातो। ओके, आम्ही आत्ता चालू आहे अभिषेकवरून आणि पप्पांना जायचं आहे पूजेला। पप्पांना माहीत नाही मी काय केलं आहे पप्पांसाठी स्पेशल। तर मी केलेत पराठे, पटकन झटपट कांद्याचा पराठा। तर तुम्हाला पण सांगते मी रेसिपी। कांदा एकदम बारीक चिरायचा आणि त्याच्यामध्ये आपले मसाला, मीठ, आणि जर तुम्हाला एकच करायचं तर एकच कांदा चिरा छोटा, आणि त्याच्यात आपलं पेरी पेरी मसाला, नाहीतर मग तुमच्याकडे जर असेल अवेलेबल तर काय म्हणतात त्याला, ऑरेगॅनो, असं टाका। माझ्याकडे होतं पेरी पेरी मसाला आणि ऑरेगॅनो, तर मी ते टाकलंय कांद्यामध्ये आणि फक्त एवढंच, आणि मिक्स करून पटकन एका पोळीमध्ये लाटून द्यायचा। आणि तो चिटकतो पोळपाटाला, पण ऑप्शन नाही आहे आपल्याकडे, खायचं आहे ना आपल्याला। तर त्यांची रिॲक्शन बघू आपण, आणि मी एकदम असं प्रोफेशनल वेनी कट वगैरे केले त्याला। चला त्यांची रिॲक्शन बघू आपण।
कसं वाटतंय? आवडलं डेकोरेशन माझं कसं केलंय बघा. मी ढाबा स्टाईल केलंय. चला खावा तुम्ही. तुमचा चहा पण तयार आहे का? थोडासा बरं ठीक आहे, खावा, एन्जॉय करा. मम्मी पप्पा नाश्ता करतात आहेत. बघायला या इकडं. बघ तुझ्या मुलीने किती छान त्यांना सजवून दिलंय. ह्यांचं बघा काय चाललंय. हे बघतात पाणी आहे का घरात आमच्या. आणि आता बघा तुम्ही, बघा 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 कशी करते. इथं पाणी आमच्या इथं. आता असं चेक करतात पाणी आहे का. पप्पा काय करतात असं ढकलतात. पप्पांचं नाही होणार बघ, मी तुला सांगते खरं. बाबा तुमचं नाही झालं. मला बघू दे. मला शिकू दे ना बावडी. मी तुला शिकवते. तुला किती करते. तुम्ही माझ्या हातावर ठेवा. थांबा, असं हात ठेवा. बघा नीट नीट बघा मी काय करते बघा. फक्त ढकलती का तरी बघा. तो डायरेक्ट आपोआप होत. हो हो डायरेक्ट. थांबा मी तुम्हाला शिकवते. हातात देते. सरळ ठेवायचा. हा असंच करा. साहेब आता बघा, आता बघ होईल. हळूहळू त्याला की पाणी तरी त्याला हे करू दे, आकर्षण. थांबा. हा होते का? पप्पांचे तेवढे नाही होत. ताकद कमी. पप्पांची ताकद नाहीये. धगधग 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 धगधग. काय ह्यांचं काय होणार नाही, मी तुला सांगते. बघ बघ आतापर्यंत आहे का. बघ डॅडी तुझं नाव नाही काय. काय करते का फक्त बघा. काय करते का. काय करते का. नाही ना. मी ट्राय करू का. तुझं नाव काय का. थांब मी ट्राय करते एकदा. इकडे जवळ झूम आहे बाई. एक पाऊल टाकले की वर येतो. कोणाला पाणी लागायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आम्ही अशी कामं पण घेतो. पाणी आहे. हा तिथंच आहे. त्या काकांनी पण तिथंच सांगितलं कसं उभं राहिलंय बरोबर. असा राहत नाही बाप्पा उभा नारळ कधी. राहिला की उभा. कसं काय. संक्रांतीचं खण म्हणतात त्याला. खण त्याच्यात ठेवलं होतं आम्ही. त्याच्यात आता दूध भरून ठेवले आणि बाहेर पण तयारी केलेली आहे. आज रथसप्तमी आहे. रथसप्तमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज दूध उतू घालवायचे. आज माझी बैठक आहे त्याच्यामुळे हे आता करतील निवांत. मी आपली तयारी करून ठेवली. आणि सूर्यनारायणाचे उपास असतात. अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून. तर ते आज समाप्ती होती त्याची. त्याच्यावर सूर्यनारायणाला हे दूध उतू घालवायचं असतं रथसप्तमी म्हणून.
बांधतात त्याला. दूध उतू घालवायचं असं. आणि ह्याच्यावर आम्ही गवऱ्या ठेवून पेटवणार आहे. आणि इकडे रांगोळी काढली, इकडे रांगोळी काढली, साड्या वगैरे टाकल्या सकाळी सकाळी. असं दोन्ही रांगोळ्या काढल्यात आता. ओके गाईज, आम्ही आलोय स्वामी समर्थ होळकर तलाव. होळकर आणि आम्ही जो बल्लाळेश्वरला जातो तो कोणता तलाव आहे? तो पेशवे तलाव. पेशवे तलाव. आणि आम्ही आता आलोय होळकर तलावला. तर इथं आमच्या इथं नवीन स्वामींचं मंदिर पण झालं आणि स्वामींची मूर्ती पण बसवली. तर आम्ही इकडे बसलो. आता त्यांनी कळस बसवलेला आहे. हे स्वामींचं मंदिर आहे, खूप छान आहे. आणि आम्ही इथं बसलोय आणि इथला बॅकग्राऊंड बघा तुम्ही नक्की. हे बघा किती छान वाटतं. ते मी तुम्हाला काम केले बघा. आता जुनं पहिलं होतं ना काम, ते आता चालू केलं. सगळं दगड वगैरे भिंत सगळं नवीन झालंय. आणि फिरायला पण जागा केली अशी. खूप छान केलं. फक्त इथे ना असं काहीतरी ते करणार आहे ना, कठडे करणार अशी. रांकाळा कसा तलाव आहे तसं ते करणार आहे व्यवस्था. खूप मस्त होईल इथं. फार खर्च आहे त्याला, खूप खर्च पाहिजे पाठवा. तर चला, आम्ही आलोय पप्पा आणि मी फिरायला आज मस्तपैकी. आमच्या घरी आहे मिसळ पावचा बेत. तर आम्ही पाव आणि फरसाण घ्यायला आलोय. मिसळ मी करणार आहे, त्याच्यामुळे आम्ही. आणि सगळे इतके म्हणजे ह्या महिन्यात 6 कार्यक्रम चांगले. माही आपली गणपती, त्याला पण आम्ही दर्शन करून आलो, पाणी घातलं. आता हा पण कार्यक्रम झाला आहे स्वामींचा. आणि जानूबाईचं देवस्थान आहे आपलं जेजुरीत, ग्रामदैवत, तिची पण मूर्ती आणली. तिथे पण आम्ही आता जाऊन येणार आहे. आम्ही इकडं तिथंच आहे, तिकडं जाणार आहे आता आम्ही. बघू आता, दाखवतो आम्ही. आमचा डे कसा जातो हे तुम्हाला सांगतो, दाखवतो. आकांक्षा आणि मम्मी खुश आहे, त्यामुळे मिसळ पाव केलेला आहे. आम्ही खुश असलो की मिसळ पाव नाही तर वडापाव. त्याचं कारण तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. तर आहे काहीतरी कारण. चला आता आम्ही जातो. आता जानूबाईचं मंदिर दाखवतो तुम्हाला मी. तिथून पुढे आम्ही जाणार आहे पाव आणायला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे घरी का अजून कुठे मला येणार आहे. आम्ही आलो नाश्ता करू. आता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनच्या इथं साईबाबा मंदिरात. आणि हे पण मंदिर खूप छान आहे, खूप छान आहे. सुकून मिळतो इथं पण येऊन. आणि मंदिर खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि हे साईबाबांची मूर्ती आहे. इथं पण आल्यावर बसलं नाही तर खूप छान वाटतं. आकांक्षाला आमच्या इथं खूप सुकून मिळतो. एक असते ना जागा प्रत्येकाची, तर आमच्या आकांक्षाची फेवरेट जागा ही. तर असं इथं बसायला वगैरे खूप छान वाटतं. आणि हे असं मंदिर आहे साईबाबांचं. ते मारून येते मग तुम्हाला दाखवते. सो इकडून असं एकदम गार्डन सारखं केलं ह्यांनी. ह्यांचं घर आहे बहुतेक इथे. तर छान केलं आहे. असं मंदिर आहे हे साईबाबा मंदिर. हां, तर गाईज आज केलेली आहे आम्ही मिसळ. मस्तपैकी मिसळ पावचा बेत आहे आज असंच गुरुवार आहे आज. आणि असंच केलं, सगळ्यांना खाऊ वाटत होतं म्हणून तिने मटकी केलेली आहे. आणि तर्री सगळी घेतलेली आहे ह्यांनी. हां, मी पण दिली तुला तर्री. हां, तर चला आता आम्ही एन्जॉय करतो, मस्तपैकी मिसळ खातो. आणि मला जास्त शेव आवडते. हां, पाव नाही घेतले तू? घेते ना.